हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर खूप दिवसानंतर आज बनवलेला आहे नॉनव्हेजचा बेत आणि आज मी चिकन खिम्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर याची रेसिपी मी आधी आपल्या चॅनलवर अपलोड केली होती, पण आज परत एकदा बनवली तर म्हटलं चला शेअर करूयात. तर त्यासाठी मी अर्धा किलो चिकन खिमा घेतलेला आहे, जो की बोनलेस चिकन आहे पूर्णपणे आणि त्याचा खिमा मी घरीच बनवला आहे. त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतलं आहे. त्यानंतर गॅसवर एक पातेलं गरम करत ठेवलं आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तर तेल थोडं मी जास्तच घातलं आहे, तर 5 चमचे मी तेल घातले. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेत आणि भरपूर असा कांदा. तर जेवढा एका बाउलमध्ये आपला खिमा भरला होता तेवढाच मी कांदा घेतला आहे आणि तेवढंच टोमॅटो घेतलं आहे. म्हणजे सेम क्वांटिटीमध्ये आपल्याला खिमा, कांदा आणि टोमॅटो घ्यायचं आहे. कांदा छान असा गोल्डन होईपर्यंत परतवून घेतला. त्यानंतर 3 चमचे आलं लसूण पेस्ट घातली आहे. तर कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट पण मी त्याचा कच्चा पण जाईपर्यंत परतवून घेतलं. त्यानंतर घातलेला आहे टोमॅटो. तर टोमॅटोही मी अगदी बारीक चिरून घेतले आणि ते आपल्याला कांद्यासोबत परतवून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता तेल छान असं सुटायला लागलेलं आहे. आपला कांदा आणि टोमॅटो वगैरे छान असं परतलं गेलेलं आहे. त्यानंतर घालूयात काही बेसिक मसाले. तर 1 चमचा हळद घातली, 1 चमचा धना जिरा पूड घातली, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला पावडर घातली आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला. त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी घातली आणि हे सगळे मसाले आता आपल्याला छान असे परतवून घ्यायचे. तर मी वाटण असं फार काही यूज केलेलं नाहीच आहे. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट सोडली तर वाटण काही नाही आहे आणि मसाले जे आहेत ते पण मी अगदी थोडेच यूज केलेले आहेत. तर मसाला कांदा टोमॅटोसोबत छान परतला गेल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घातली, ती परतवून घेतली आणि आता बघू शकता तेल छान असं सुटले. आपला मसाला पूर्णपणे परतला गेलेला आहे. त्यानंतर घालूयात चिकनचा खिमा आणि तो आता आपण त्या मसाल्यासोबत छान असा मिक्स करून घेणार आहोत. तर चमच्याच्या साहाय्यानं तर आपण अंड्याची भुर्जी वगैरे कशी करतो तशा टाईपमध्ये आपल्याला तो सुट्टा असा करून घ्यायचा आहे. तर मी खिमा घरीच बनवला होता. बोनलेस चिकन आणलं होतं आणि ते मिक्सरमध्ये म्हणजे मिक्सरला ग्राइंड केलं होतं. तर अशा प्रकारे मी खिमा बनवला होता आणि तो आता मी छान असा मिक्स करून घेतला आहे. त्यानंतर घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला त्यावर ठेवायचं आहे झाकण आणि मी अगदी अर्धा ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे. तुम्हाला जर अगदी सुका खिमा हवा असेल तर पाणी बिलकुल घालायचं नाही, वाफेवरच तो शिजला जातो. पण मला थोडीशी त्यामध्ये ग्रेव्ही हवी होती म्हणून मी आणि त्यामध्ये थोडंसं हे गरम करून पाणी घालणार आहे. तर आता बघू शकता मी वाफेवरच हा खिमा अर्धवट तर शिजवून घेतला होता आणि त्यानंतर आता हे जे पाणी गरम झाले तर ते मी त्यामध्ये घालून घेते. तर आता त्यानंतर ते मिक्स करूयात आणि परत झाकण ठेवून मी एक 5 ते 10 मिनटं शिजवून घेणार आहे. तर टोटली हा पूर्ण खिमा शिजण्यासाठी म्हणून फक्त मला 15 मिनटं लागली असतील आणि बघू शकता आता छान असा आपला खिमा रेडी झालेला आहे. तर अगदी थोडीशी त्यामध्ये ग्रेव्ही आहे, अशा टाईप मी हा खिमा बनवलेला आहे आणि आता आपला खिमा रेडी झालेला आहे. तर कुकर वगैरेची काही एक गरज नाही आहे. आपलं पातेल्यात, कढईमध्ये तुम्ही अगदी इझिली एक 10 ते 15 मिनटात खिमा बनवू शकता. त्यानंतर परत मी भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि आपला खिमा आता मी सर्व करून घेणार आहे. तर खिमा मी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे आणि थोडक्यात मी प्लेटिंगच करते आहे. त्यावर घातलेली आहे कोथिंबीर. त्यानंतर काकडी, कांदा, टोमॅटो आणि ऑब्व्हियसली आपलं लिंबू हे आलंच नॉनव्हेज म्हटलं की. त्यानंतर मी थोडंसं म्हणजे चिकन पुलाव पण बनवलेला होता, तोही सर्व केलेला आहे आणि त्यानंतर बनवलेली आहे बाजरीची भाकरी. नेहमी मी खिमा बनवला की म्हणजे पराठा बनवते किंवा चपातीसोबत, पण आज मी बाजरीची भाकरी बनवली. तर ही साधी सिंपल अशी मी खिम्याची बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.